माझं नाव जेकब हंदोक वरसुलकर आहे. मी इथे ठाणेमध्ये राहतो आणि माझं वय 41 आहे, 41. मी ॲक्च्युली माझ्या मुलीचा अभ्यास घेताना माझे डोळे दुखत होते. तर मी असे फक्त जाऊन नॉर्मल ह्याच्यामध्ये जाऊन मी चेक केलं, तर मला समजलं का मला मोतीबिंद झालं. तर मला हे आधी माहीत नव्हतं का मला मोतीबिंद झालेलं. तरी पण मी सेकंड ओपिनियन घेतलं. नंतर मग मला सरांचं हे माहीत पडलं का इथे असं आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट चालते. तर मी सरांसोबत फॉलोअप केलं आणि नंतर मग मला माहीत पडलं का मला डायबिटीस पण आहे. ते मला नंतर माहीत पडलं आणि ॲक्च्युली माझे मोतीबिंद या डायबिटीजमुळेच मला झालेलं. पण आता मी सरांकडे, तर माझा हा 6वा महिना चालू होईल सरांकडे. तर मला ॲक्च्युली माझं वजन पण खूप होतं. आता वजन पण थोडं कमी झालं आहे, मला असं फील होतं आहे. प्लस माझं ॲक्टिव्हपणा माझं डेली रुटीनमध्ये पण मला असं, पहिले मी झोपायचं तर मला कंटाळा यायचं, मला काय कामच करायचं वाटायचं नाही. पण आता मला थोडं मी एनर्जेटिक वाटतं, चुस्त झालो आहे असं हे वाटते. आणि आठनं पण मला एकदम चांगलं फील होत आहे. माझी बॉडी एकदम हे होत नाही. आणि माझे डोळे म्हणजे पहिले मला असं गाडीत ड्राईव्ह करताना मला समोरून लाईट मारायचं, तो मला ड्राईव्ह व्हायचा. आता खूप प्रमाणाने कमी झालं, मी गाडी रात्री चालू शकतो. व्हेरी गुड. आणि शुगर किती? शुगर माझी 300-350 पर्यंत जायची. पण आता माझी 180 कमी झाले खूप, म्हणजे नॉर्मली अर्धीच झाली आहे शुगरने फरक पडणे. तर मी रेग्युलर म्हणजे 5 महिन्यामध्ये एकदा पण मी डोस मिस नाही केलं, कारण मला स्वतःला सांभाळायचं आहे, कारण मी एकदम यंग आहे आणि एकदम म्हणजे स्लो आहे औषधाचं हे, पण चांगले आहे. बरोबर आहे. रेकमेंड करतो का तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सरांकडे यावे. आणि साईड इफेक्ट पण नाही आहे काय, चांगले आहे. धन्यवाद. थँक्यू. सरांचा हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीमुळे हा सगळा प्रश्न निर्माण झाला होता आणि नंतर मग काय झालं, त्यांचा इम्पॅक्ट हा रेटिनावर पण आला. ॲक्च्युली मोतीबिंदू काचबिंदू हा प्रकारच नव्हता आणि त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. परंतु काही गोष्टी ज्या असतात त्या सिद्ध झाल्याच्या नंतरच बोलायचे असतात आणि सांगायचे असतात. ॲक्च्युली त्यांचा रेटिनावर सूज आली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं विजन जे आहे ते हे डिटोरेट होत होतं. आणि ऑपरेशन केलं असतं तरी केस ही फेल्युअरमध्ये गेली असती, कारण की ॲक्च्युली काचबिंदू मोतीबिंदूचा प्रश्नच नव्हता. आणि रेटिनाचं जर इंटरनल ब्लिडिंग झालं असतं तर हळूहळू यांचं विजन अजून कमी झालं असतं आणि नंतर मात्र जे विजन आहे ते मात्र टिकवू शकलो नसतो. आता आयुर्वेदामध्ये काय झालं, दोन्ही गोष्टी, एक तर शुगरही कंट्रोल 50% झाली आणि रक्तातली शुगरही आपली जी पडली आहे ती पण कमी करायची आणि विजन पण छान झालं. रात्रीला ते आता ड्राईव्ह पण करू शकतात. नमस्कार.